चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 मिनिटांचा वेळ ऋषी असेल कारण की एक मॅच अजूनही शिल्लक आहे आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. वावेगर संघाचे आणि त्यांचे प्रतिनिधी कोणी असाल तर या मंचावरती आणि आंबिवलीचे आमचे नरेशदादा पाटील या, कारण की आपली घरची स्पर्धा आहे. अमरदादा आपण देखील आणि नवनाथजी जडे आपण देखील आणि अजूनही त्यांचे कोणी समर्थक असतील तर आपण देखील मंचावरती आपल्या घरची स्पर्धा आहे आणि सर्वांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि मॅचला आपण लगेचच सुरुवात करतो. जास्तीचा वेळ आता आपण ऋषी घेऊ नका आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. ही मॅच 4 षटकांची आणि तदनंतरची मॅच नक्कीच आपण पाहणार आहोत. SF2 सेमीफायनल क्रमांक 2 ती मॅच 3 षटकांची असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्या अनुषंगाने आता इथून वेळ वाचवणं गरजेचं आहे आणि आता जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ रायगावचा बुलंद आवाज अर्थातच आमचे राजू जाधव यांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केणे. महाराष्ट्र हा आमचा सिंहाचा वाटा आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोडेटा. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे आणि आज मंचावरती उपस्थित मान्यवर आहेत त्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहत आहे मित्रांनो श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26 चा हा थरार मॅच. जर आपण पाहिले तर क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जिंकणं फार गरजेचं आहे. इथून जर तुम्ही पराभूत व्हाल तर या स्पर्धेला देखील 365 दिवस तुम्हाला मात्र मुकावं लागेल. श्री गोरखजी मगर श्रीराम स्पोर्टचे करता धरता आहेत. या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच किरणजी गोंधळे आपण देखील मंचावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. शैलेशजी गायकर आपण देखील या मंचावरती, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलची मॅच दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी जोडणं फार आवश्यक आहे. आई गावदेवी वावेगर संघाचा 12 मॅन आमच्या पर्यंत जोडलेला आहे करण पाटोळे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. काय जबरदस्त मागील मॅच मध्ये बॅटिंग केली ऋषिकेश. आजचा दिवस जर पाहिलं तर ऋषिकेशच्याच नावावरती असेल यात शंका नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संजय देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आज दोन्ही संघांनी दिवसभरामध्ये खूप चांगलं कार्य केलेलं आहे. आडलक आज न्यू झरीमरी अनुराग जाऊया मित्रांनो मॅचकडे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईकला संजय आणि आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक इनला ऋषिकेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज. जितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. जितेश राईट मोर द विकेट जातील जितेश. इथे पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर थर्ड मॅन ठेवलेला आहे, पॉइंट आहे आणि कव्हर देखील ठेवलेला आहे. डीप मध्ये जर विचार केला लॉंग ऑफ थोडासा वाईड आहे. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर फाईन आहे, स्क्वेअर आहे, मिड विकेट आहे आणि डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन स्क्वेअर तिकडे मात्र खाली आहे आणि त्याच एरियामध्ये फेकून दिलाय. झन्नाडेदार चेंडू मात्र नक्कीच पाहावा लागेल. पंचांचा इशारा जो मात्र आमच्यापर्यंत पोहोचलाय. दर्जेदार षटकार. बॅकअप दिले चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. संजयला त्याचा फायदा भेटला. आपण जर पाहिलं तर ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आहे, त्या अनुषंगाने चेंडूला कुठंतरी आपण ऑफसाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करणं फार गरजेचं होतं. चुकीचा अनुमान या ठिकाणी गोलंदाज जितेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला आणि त्याचा फायदा इथे मात्र संजयने घेतला. पूर्ण खाली जागा आणि त्या खाली जागेमधून आपल्या संघासाठी संघाच्या नावावरती 6 धावा एकवटल्या.
पुन्हा एकदा त्याच दिशेनं वर शॉट, चेंडू AK-47 सिक्सर. टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला भेटले. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज संजय याला मात्र आपण पाहू शकताय. मागील मॅचमध्ये देखील संजय रनआउट झाला होता. सो अनुषंगाने थोडासा नाराज देखील झाला असेल, परंतु क्रिकेटमध्ये नाराज होण्यासारखं काही नाही. तुम्हाला संध्या मात्र येत असेल, तुमच्यामध्ये गुणवत्ता जर असेल तर तुम्हाला नक्कीच संधी मिळू शकते. आणि पुन्हा एकदा संधीचं सोनं या ठिकाणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये संजय शेलार. धावसंख्या धावफलकावरती 12 आकड्यावरती. दमदार सुरुवात, शानदार सुरुवात. डॉट बॉल, आपण डेड बॉल आपण पाहू शकतो या ठिकाणी. पावलाचं समीकरण जे आहे ते मात्र चुकत असताना थोडंसं होत असतं. पावलाचं समीकरण जर पाहिलं तर गोलंदाज अशा प्रकारचं समीकरण करत असतात. हे समीकरण निर्माण केलेलं आहे संजय शेलार या खेळाडूनं. ओ, इथे शरीराचा वेध घेणारा बॉल. फलंदाज इथे मात्र बाद आहेत. पंचांनी इथे मात्र आऊट घोषित केलेला आहे. दोन मोठे फटके आले होते. चांगली गोलंदाजी, कमबॅक जितूच्या वतीनं आपल्याला पाहाल. जितेश कमबॅक या ठिकाणी केलेला आहे. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आकाशात उडणाऱ्या पक्षाला कुणी शिकवू शकत नाहीये हवेमध्ये कसं उडायचं असतं. त्याच पद्धतीनं जितेशला देखील तुम्ही काही सांगू शकत नाही, समजावू शकत नाही की गोलंदाजी कशी करावी. कमबॅक त्यांनी दमदार केलेला आहे, परंतु न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या निलेश रोहित कडव मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर आहे. मोठे फटके देखील खेळतात. अनेक वेळेला वावेगर संघाला त्यांनी तारलेला आहे. थोडं चटपट समीकरण आहे. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. रोहित कडव यांच्या वतीनं डॉट बॉलची समाप्ती होत आहे. जितेशला तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग करू शकत नाही. ज्याच्याकडे चांगला अनुभव, दांडगा अनुभव, त्याने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. जरी दोन मोठे फटके जरूर आले, परंतु कमबॅक त्याने लाजवाब केलाय. पुढचा बॉल, इथे फटका चांगला आहे. स्क्वेअरच्या वरून चेंडू मात्र जाईल दणदणीत, खणखणीत. 4 धावांसाठी चौकार. चला स्पीडअप करा. वेळ अजिबात खर्च करायचा नाही, नाहीतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट जो मात्र सामन्यावरती पडू शकतो. सेमीफायनल मॅच आपल्याला आज कव्हर करायची आहे. जर्मन अपटी टीम सेमीफायनलमध्ये आहे. आपण पाहूया या आजच्या दिवसातून कोणता संघ जो मात्र त्या संघाच्या अगेन्स्ट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 50-50चा मामला आपण पाहू शकता. या दोन्ही संघाच्या दरम्यान मॅचमध्ये काही होईल, काही घडेल. हा बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 खतरे की घंटा मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषी शेलार त्या ठिकाणी थोडासा रोहित कडवला काहीसा कानमंत्र देत असताना या सालामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे रोहित कडव. आणि मिस्टर ऋषिकेश शेलारची बातच निराली आहे. ओ, इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल वाईड आहे. सलगचा हा दुसरा बॉल वाईड आपल्याला पाहायला भेटतोय. जितेशच्या डोक्यामध्ये चाललंय काय, विकेटची प्राप्ती करण्याचा प्रयत्न नक्कीच चाललेला असावा. कुठेतरी चेंडू जो आहे खूपच एंगल बनवण्याचा तो प्रयत्न करतोय. अति एंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय जितेशच्या वतीनं. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पोचली 18 या आकड्यावरती. इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे. चेंडू 4 धावांसाठी झन्नाटेदार 4 धावांसाठी चौकार.
समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 22 अशा धावा धावफलकावरती आहेत. हो महागडं षटक आहे. या षटकाचा आपण विचार केला तर इथे कमबॅक करणं आता फार गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कुमार 11 अंबिवली या टीमला या मॅचचा आपण विचार केला तर त्यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, मी तर म्हणेन की टॉस जिंकला होता, बॅटिंग करणं फार गरजेचं होतं. कारण की ऋषिकेश चांगल्या लयमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये, निरंतरता कन्सिस्टन्सी त्याची कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो अनुमान चुकीचा असावा, परंतु क्रिकेट आहे. जे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात त्यांना भरपूर काही ठाऊक असतं. आपण बाहेरून मात्र नक्कीच अनुमान लावत असतो. वेगळं समीकरण असतं क्रिकेटचं. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती चिराग. तेज तरार गोलंदाज आहे. चांगले पेस बॉल तो मात्र नक्की टाकू शकतो. कारण की इथे विचार केला तर या फलंदाजाला पेस बॉल, यॉर्कर लेंथ अशा प्रकारे चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. परंतु पाहूया क्रिकेटमध्ये काय घडेल, या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये काय घडेल. चिराग ओ हो हो हो, पुढे टाकण्याचा प्रयत्न, अति पुढे टाकला. चेंडू सीमा पार, दर्जेदार झन्नाटेदार सिक्सर. क्रिकेट हा शक्तीचा नवी युक्तीचा खेळ आहे. आणि जर शक्ती आणि युक्ती या दोघांचं समीकरण झालं त्याला मात्र भय नाहीये. या क्रिकेटच्या पटलावरती शक्ती आणि युक्ती या दोघांचं संमिश्र या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. मिस्टर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये बरसत आहे. ओ हा बॉल त्या ठिकाणी विकेट किपर बीट, क्षेत्ररक्षक बीट. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. 22च्या स्वरूपात 4 धावा, चौकार. क्रिझेल खेळपट्टीवरती असतो, कोणताही गोलंदाज त्याच्या समोर येऊ गोलंदाजीची मानसिकता अगदी बदलून टाकत असतो. त्याचप्रमाणे ऋषिकेशनं देखील गोलंदाजाची मानसिकता बदलून टाकलेली आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. कुमार 11 अंबिवली संघ. हा बॉल मागे सरकले त्या ठिकाणी. एका टप्प्यानं चेंडू 4 धावांसाठी, चौकार. काही नाही करावं हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेला आहे. थोडासा कानमंत्र देण्यासाठी त्या ठिकाणी यश गरजेचं आहे मित्रांनो. आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथं काहीतरी कानमंत्र घेणं फार गरजेचं आहे. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. आणि आता मनाचा विचार जर केला तर इकडे चिरागचं मन मात्र थाऱ्यावर नाहीये. इथे स्लॉट मध्ये बॉल, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. बॅटिंगचा आपण विचार केला ना तर एखादा बॅटर ज्या वेळेला बॅटिंग करतो त्यावेळेला चेंडू आहे ना खेळपट्टीच्या 1 फूट जरी उंच उडला ना तरी तो षटकार ठोकू शकतो. कारण की आता जर आपण पाहिलं तर खेळाडू ऋषिकेशचा विचार केला, लवचिकता त्याच्याकडे आहे, शक्तीचं प्रदर्शन देखील आहे. चेंडूला अगदी जबरदस्त पिक करतोय, चेंडूच्या खाली मेरिटवरती येण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 42 धावा धावपलकावरती आहेत. जबरदस्त शॉट, जबरदस्त कमिटमेंट. इथे मात्र आपण पाहू शकताय AK-47 सिक्सर. धावसंख्या पोहोचली आहे ती धावपलकावरती आपण पाहू शकता. धावसंख्येने वेग घेतले, धावसंख्येने भरारी मारली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकाचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. या षटकातील आपण विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे.
ओ हो घुटना टेक और ये सिक्सर देख. चेंडू सीमा रेषा पार, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. बॅटिंग आहे, लाजवाब बॅटिंग. आणि सध्या तरी आपण विचार केला तर ऋषी या इनिंगमध्ये तब्बल 4 षटकार ठोकले, एकही धाव मात्र, एकेरी दुहेरी तिहेरी धाव मात्र त्याने काढल्या नाहीये. संपूर्ण धावांचा विचार केला तर चौकार षटकारांची जातीची बाजी पाहायला भेटली आहे. इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. चला टीम मीटिंग करू नका विनंती असेल. पंच देखील या ठिकाणी सांगतायत की अजिबात जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका, टीम मीटिंग अजिबात करू नका. ऋषिकेश, ज्या स्पर्धेमध्ये ऋषिकेशचा संघ असेल तिथे संपूर्ण चेंडू संपून जातील असा हा खेळाडू आहे. मला असं वाटतं आनंद कधी कधी ऋषिकेशला असं वाटतं की मी अशी बॅटिंग नको करायला पाहिजे, कारण की जर मी असे षटकार चौकार ठोकेन तर आयोजक देखील त्यांच्यासाठी देखील चिंतेचा विषय असू शकतो. आणि कधी कधी तो देखील नर्वस होत असतो, त्याला इतका त्याच्याबद्दल जे वाटत असतं सातत्यानं अशा खेळाडूला वाटत असतं की मी कुठेतरी निर्दयी बनत आहे, गोलंदाजावरती त्याच्या निर्बलतेचा मी फायदा घेतोय. मॅच बॉल आलाय. दोन षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 32 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. खूप महागडं षटक राहिलं. आता ह्या षटकामध्ये आपण पाहूया किती धावा येतील. इथे धावा रोखण्याचा प्रयत्न होईल का? मी तर म्हणे नक्कीच प्रयत्न होऊ शकतो, कारण की स्ट्राईक एंडला रोहित कडव आहे. इथे गोलंदाज मयूरचा आपण विचार केला तर नक्कीच तो कमबॅक करू शकतो. आता प्लॅन काय असेल ते मात्र नक्कीच कुमार 11 आंबिवली संघाचे गोलंदाज दाखवतील या काही षटकांमध्ये. स्ट्राईकला बॅटर रोहित, मयूर राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 55 या आकड्यावरती आहे. स्ट्राईकवरती मिस्टर ऋषिकेश, गोलंदाज मयूर. ओ हा बॉल चांगला आहे, परंतु खूपच अँगल बनवलेला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. थोडासा आतमध्ये अँगल बनवणं फार गरजेचं होतं. खूपच अँगल बनवला त्या ठिकाणी मयूरनं. सो त्या अनुषंगाने व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावफलकावरती 56, लॉस ऑफ 1 विकेट. हो ही लेंथ जबरदस्त आहे. ऋषिकेशला प्रत्येक बॉल मलिंगा स्टाईलनं टाकणं फार गरजेचं आहे. जे आपण IPL मध्ये सातत्यानं पाहत असतोय, मोठ्या मोठ्या खेळाडूंना पोलार्ड, क्रिस गेल यांना ज्या पद्धतीची गोलंदाजी होत असते, अगदी शेवटच्या मोमेंटला फुलर लेंथ, यॉर्कर लेंथ अशा प्रकारची बॉल या खेळाडूला थांबवू शकतील. ही क्षमता पाहिजे. गोलंदाजी जर आपण पाहिलं ना तर ब्लॉकांमध्ये टाकणं देखील नीरज खूप ताकद लागते बॉल. इथे मात्र रोहितला देखील संधी मिळाली आहे. 4 धावा त्याने ठोकल्या, चौकार. यॉर्करची चर्चा होती नीरज. तर इथे आपण पाहिलं तर लतीफ मलिंगा आणि आपण जर पाहिलं तर पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर, या दोघांची गोलंदाजी अप्रतिम. अगदी त्या मोमेंटला जबरदस्त ते गोलंदाजी करत असतात. परंतु इथे तरी मैदानाच्या आतमध्ये लतीफ मलिंगा मयूरच्या अंगामध्ये येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिलं तर
61 धावा. तर नक्कीच ज्या वेळेला किस्मत आपल्यावरती मेहरबान होत असते ना मित्रांनो, त्यावेळेला कहते हैं ना दोस्तों की भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. ते होत असतं आपल्या जीवनामध्ये देखील. नाहीतर कधी कधी अपार कष्ट करून देखील माणसाला यश मिळत नाहीये. बघा चेंडू तिकते मात्र चला नवीन बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की चेंडू हरवलेला आहे. आता रोहित देखील चेंडू हरवतोय. खरबूजे को देखकर तरबूजा भी अब गेंद को गुम कर रहा है. मॅच बॉल आलाय तिकडे. पुढील बॉल. फटका फसलाय, फटका फसलाय, फटका फसलाय हवेमध्ये बॉल. झेलची दाट शक्यता होती. तर अशा मोमेंटला खऱ्या अर्थानं झेलसाठी ललाईत होणं फार गरजेचं आहे. झेल पकडणं फार गरजेचं होतं, कारण की बऱ्याच काळ ओलांडून गेला, परंतु झेलची दाट शक्यता मात्र झाली नाहीये. पुढचा बॉल. आपटलेला बॉल आता फेकून दिला चेंडू सीमा पार. रामदेव बाबा पतंजलीचा षटकार. काल आपण पाहिलं जर्मन आपटी टीमनं 93 धावा बनवल्या होत्या. आज संघ तो रेकॉर्ड ब्रेक खरील का पाहावं लागेल. की या आता आपटीकरांनो तुम्ही आज या मैदानावरती या, मजा येईल मॅचमध्ये. किती धावा होतील नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अजून एक षटक, शेवटचं षटक आहे, चौथं षटक आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिले तर 72 धावा आहेत. ज्या पद्धतीनं बॅटिंग होते त्या अनुषंगाने मी तर म्हणेन की 25 धावा तरी येणं गरजेचं असेल. हो, इथे मात्र फटका थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा परफेक्ट कनेक्शन जो मात्र झाला नाही. स्टिकरवरती बॉल त्या ठिकाणी आढळला होता. सो त्या अनुषंगाने शॉर्ट सिलेक्शन जो मात्र होऊ शकला नाहीये. एक धाव मिळते, धावसंख्या 73 या आकड्यावरती. आता मिस्टर ऋषिकेश शेलार स्ट्राईक वरती आहे. अक्षय ओव्हर द विकेट. हो, इथे देखील नाही. हो हो, चांगला बॉल आहे. बॉल नक्कीच आपण पाहूया नीरज या ठिकाणी, कारण की चर्चा होत होती की ऋषिकेश शेलारला कोणता चेंडू टाकावा. सफल झाले होते त्या ठिकाणी, पाठलाग केला त्या ठिकाणी ऋषिकेशचा गोलंदाज अक्षयनं. चांगला चेंडू आपण पाहू शकता. मिडियम फास्ट गोलंदाज आहे, कलात्मकता आहे. सफल झाले, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणी चतुर चालाक आहे ऋषिकेश, त्याला ठाऊक आहे की तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. इथे मात्र धाव पूर्ण होईल का, विकेट सॅक्रिफाय करावा लागेल तिथे. रोहित कडव बॅक टू द डगआउट. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस कर्मचारी रुपेश दादा जाधव जे मात्र आलेले आहेत, अगदी शेवटच्या मोमेंट आलेले आहेत. हो, खोदून मारण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आहे, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. अक्षयच्या वतीनं धावबाची शक्यता, फलंदाज बाद.
ना, परंतु चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा पार. गेली गेली छंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा. ठोको बाय प्रमोद बाय. धाव संख्या 81 धावा. ओ हो उड़न खटोला कर दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर. यह आता हुआ सिक्सर और इसी के साथ इनिंग समाप्त. संख्या झाली ती म्हणजे षटकाराच्या मदतीनं 87. आणि ऋषिकेश जर आपण पाहिलं तर 49 धावा त्याच्या आपल्याला पाहायला भेटल्या. अजून पण पर्यंत अर्धशतक जे मात्र पूर्ण झाले. तुमच्या नक्कीच अर्धशतकावरती इथं लक्ष होतं ऋषिकेश, परंतु जबरदस्त क्रिकेट तुझ्या वतीने नक्कीच पाहायला भेटलं. आणि जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर आता गरज असेल ती म्हणजे तर जिंकण्यासाठी 88 धावांची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा परिवर्तन करूया. व्हाईस ऑफ कोंडेरी, व्हाईस ऑफ टेटवाला, व्हाईस ऑफ महाराष्ट्र विश्वास केणे यांच्या सुमधीर वाणीतून आपण ऐकूया क्रिकेटची पुढील कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला चला या ठिकाणी थोडा स्पीडअप करा. रविदादा धुमाल महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं रुपेशदादा जाधव महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांनी जर त्यांच्या षटकामध्ये 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना त्यांच्या वतीनं आहे. येस मॅचला सुरुवात करूयात. आमचे भास्कर मामा पाटील देखील मंचावर येतात. पिसेगावचे समाजसेवक उद्योजक या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अनेक पिसेगावचे या ठिकाणी मात्र मान्यवर
उपस्थित सर्वांना विनंती असेल आपण मंचावरती या. वासुंद्री सांगोडे आणि कोंढेरीचे देखील अनेक मान्यवर आहेत. सर्वांना विनंती असेल आपण मंचावरती एवढं स्थानापन्न व्हायचं आहे. रोहित आणि यश ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील 88 बनवायच्या आहेत. ओ दांडी गोल, कमालीची गोलंदाजी, फलंदाज रोहित बाद. करतोय नीरज. ऋषीच्या धावा बनल्या होत्या अनमोल आमच्यापर्यंत माहिती पण 49. क्या बात आहे, 49 धावा. आणि नीरज समालोचन क्षेत्रामध्ये पहिल्या वर्षी लगेच आम्ही देखील अनेक स्पर्धा केल्या, परंतु ह्या वर्षी सततचा उद्या आमचा 49वा दिवस असेल, म्हणजे एकही ब्रेक नाहीये. जिथे आपण 49 आणि या स्पर्धेचा शेवट आणि आमची समालोचनाची दिवसाची 50 नक्की या ठिकाणी मात्र पूर्ण होईल. कारण की यावर्षी भरपूर प्रेम सर्वांचा राहिला क्रिकेट क्षेत्रामध्ये. आणि या नक्कीच्या क्रिकेटने अनेक आमचा प्रेक्षक वर्ग देखील आमच्यावरती विशेष प्रेम दर्शवताना आपण पाहिलं. अनेक अशा स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांना आम्ही उपस्थित राहू शकलो नाही आहे, उपस्थित राहणार नाही आहेत. त्या सर्वांचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु जेवढ्याही स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये जरूर रंग भरण्याचं कार्य आपण सर्वजण मिळून करणार आहोत, यात मात्र शंका नाही आहे. नवीन बॅटर इथे मात्र आले, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायांवरती आदळतोय आणि इथे मात्र लेग बाय शेक धाव फलकावरती जोडली जाते. आमचे पंच धर्मेंद्रजी वर्मा असतील, रॉकी सर असतील, हे देखील सातत्याने बिझी आहेत या वर्षामध्ये. त्यांचा देखील बिझी शेड्यूल आपण पाहतोय. ही स्पर्धा झाली की मग परत पुन्हा मुरबाडची वारी जरूर आपल्यासाठी सर्वांसाठी असेल. ओ पुनश्च बिगिट करण्याचा प्रयत्न, यश प्रयत्न करतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाते, फेकी करेल तत्पूर्वी या 2 धाव फलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ओ फटका दमदार आहे, उंची जास्त, लांबी इथे गाठेल का डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणि इथे कमालीचा झेल टिपला, बॅलन्स गमावला होता, परंतु तदनंतर इथे अप्रतिम झेल टिपला फलंदाज यश होते बाद. चला आता इथून वेळ वाचवणं गरजेचं आहे. ऋषी शेलार आपल्याला देखील विनंती असेल, कारण की अजूनही एक मॅच आपली शिल्लक आहे, ती मॅच 3 षटकांची आहे आणि बॅड लाईटचा इफेक्ट होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही देखील सूचना तुम्हाला करतोय. थोडासा वेळ आंबिवली संघ आपण देखील सहकार्य करा. आता इथून आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, थोडंसं सहकार्य. आता मात्र नवीन बॅटर सुमित मधाच्या आतमध्ये दाखल झाला. ऋषी आता इम्प्रेसिव्ह कामगिरी केली संपूर्ण या स्पर्धेमध्ये, धावांचा पाऊस पाडला अक्षरशः. सुमित जाधवला आपण पाहतोय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, स्टेप आउट करून पहिला चेंडूवरती सुमितने इथे मात्र दमदार स्ट्रोक चौकार ठोकलाय आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा. मण्या बैलाचे मालक आहेत ते मण्याबाई. मॅचला सुरुवात करायची आपण. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांच्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषक 2025-26 हा थरार आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला आंबिवली
त्यांच्या अगेन्स्ट वावेगर लेट कट केलाय, बॅकफुटला गेले आणि तिथे मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. चांगली गोलंदाजी, चांगला खेळ इथून करणं गरजेचं आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग देखील होतोय. सुमितच्या बॅट मधून हा फटका देखील दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले. हो, वॉट कॅच, कमालीचा झेल टिपलाय आणि फलंदाज सुमित देखील बाद. गोलंदाज तयार. नवीन बॅटर बदलच्या आतमध्ये अक्षय या चौधरीला आपण पाहतोय आणि ते चांगली गोलंदाजी होतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती कपिल आलेत. नक्कीच मोहिडीकर चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरले होते. त्यांना मी कमिटमेंट केली होती की बेस्ट बॉलर तुम्हीच असाल आणि ते राहिले देखील. फटका हा देखील चांगला आहे. सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण त्याची पाहिली आहे. मेन इन एक्सपिरियन्स, वेग फार कमी आहे परंतु मॅचमध्ये नक्कीच अचूक टप्पा साधणं देखील गरजेचं. तुमच्याकडे किती वेग आहे याच्यावरती नक्कीच तुमच्या गोलंदाजीचा अनुमान लागू शकत नाही नीरज, कारण की अचूक टप्प्यावरती व्हेरिएशन देखील असणं गरजेचं आहे. कारण की समोरचा बॅटरची सिच्युएशन अगदी बॅटरला रीड करून गोलंदाजी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही नक्की चांगले गोलंदाज बनवू शकता. परंतु तुम्ही एकच टप्पा, एकच लाईन आणि लेंथवरती सातत्याने गोलंदाजी कराल तर तिथे मात्र तुमच्यावरती धावा जरूर बनतील. हे क्रिकेटचं विश्लेषण आहे आणि ते तुम्हाला साध्य करावं लागेल. अशा बऱ्याचदा सूचना आपण नक्कीच ऑन मॅच आपण करत असतो, गोलंदाज असतील, फलंदाज असतील, परंतु त्या सूचनांचं त्यांनी पालन देखील करणं गरजेचं होतं. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा आहेत. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा 88 इथे मात्र बनवायचे आहेत. चला थोडासा स्पीडअप आपण वावेकर संघ अपेक्षित तुमच्याकडून असेल. ओ, शॉर्ट आर्म पुल केलाय, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि एका टप्प्यानं चेंडूला गॅदर केलाय आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. थँक्यू डीजे. आमची डीजे मास्टर यांनी देखील आवाजाची काळजी घेतली आहे. मागाशीच उल्लेख केला 48 दिवस झाले कंटिन्युअसली समालोचन सुरू आहे. 49 उद्या आणि 50 जरूर या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये होईल. ओ, फटका हा दमदार आहे. उंची जास्त, लांबी तिथे गाठली आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले. आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज मधाच्या आतमध्ये केतन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल चिराग. मिस टायमिंग आहे. चेंडू थोडासा दूर आहे आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र ही धाव एकच घेतली जाईल. आता मात्र नक्कीच सामना हळूहळू पुढे जात चाललाय, कारण की सध्याच्या घडीला आपण पाहिला तर धावा येत नाहीयेत. धावा बनवणं गरजेचं होतं. रील स्टार्स अनमोल टिकडेकर आमच्या समवेत जोडलेत. नक्कीच या स्पर्धेची चांगली नक्कीच क्लिप देखील त्यांनी बनवली आहे. ही क्लिप आपण नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपल्या स्क्रीनवरती पाहणार देखील आहोत.
हितेश नवीन बॅटर आता मधाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना आता मात्र हळूहळू दूर पुढे चाललाय. डॉक्टर घनश्याम पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम डॉक्टर साहेब, आपण या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले आणि दरम्यान इथे विकेट क्रमांक मधाच्या आतमध्ये 6वा पाहायला मिळाला. फलंदाज जितेश देखील बाद. डॉक्टर श्याम पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नितेश बाद झाले, आता जितेश आलायत आणि इथे मात्र चांगले इनिंग देखील पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी राहिली. आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 69 धावींची आवश्यकता असेल. हा फटका देखील दमदार राहिलाय आणि इथे मात्र नक्कीच भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. हा षटकार आला. हर्षल आलेत. चला बॉल द्या, नवीन बॉल लगेचच द्या आपण, कारण की आता वेळ आपल्याकडे फार कमी राहिलाय. धन्यवाद विशाल. मॅच बॉल आलाय, कारण की व्हॉलेंटियर्सचं कौतुक करू आम्ही. जीत केणे आणि अनुष केणे ला आपण पाहतोय. दोघे बंधू आता व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. चांगली त्यांनी देखील भूमिका घेतल्या. इथे मात्र पुनश्या चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हुक केलं चेंडूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार. चांगली इनिंग साकारताना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ॲज अ बॅटर जितेश बॅटमधून एक षटकार, एक चौकार आला. शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतोय. चिरागच्या बॅटमधून हे फटके आपण पाहतोय, कारण की जितेश नॉनस्ट्राईक केला. ओ, आणखी एक धमाकेदार स्ट्रोक. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. थँक्यू डीजे. हे फटके आधी येणं गरजेचं होतं, कारण की आता फार वेळ झालाय आणि आता मात्र जिंकण्याचं जे अंतर आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न मधाच्या आतमध्ये चिराग देखील करतोय. ओलेन खेचले, आणखी एक चांगला स्ट्रोक. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले त्यांच्या आव्हाक्याच्या दूर. चुकीचा अनुमान आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र रेवती गावचे उद्योजक तथा समाजसेवक आकाशजी सुरुशे साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. गोडसेचे समाजसेवक प्रमोदजी मगर देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषकाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला टीम वावेगर चांगला प्रयत्न मधाच्या आतमध्ये करतोय. ओ, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. दमदार स्ट्रोक चौकार आला आणि इथे मात्र हा सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय टीम वावेगरनं आणि कमालीची फटकेबाजी राहिली ऋषी शेलारची. आपण प्रथमतः टॉस करूयात. हार्ड लक टफ लक आंबिवली संघच. आपण देखील चांगला खेळ केलात आणि आपण टॉस करूयात प्रथम.